Type number 2. Type number 2. असोसिएशन ऑफ ॲट्रिब्यूटचे एकंदर 3 टाईप आहेत. असोसिएशन ऑफ ॲट्रिब्यूटचे एकंदर 3 टाईप आहेत. त्याच्यातला पहिला टाईपाचे आपण 2 भाग केले. टाईप नंबर 1चे आपण 2 भाग केले. एक ए आणि दुसरा बी, 2 टाईप केले होते. पहिला टाईप नंबर 1चा ए, वेन पर्सेंटेज विल बी नॉट गिवन, त्याला म्हटलं होतं पर्सेंटेज विल बी नॉट गिवन. आणि बीला म्हटलं होतं आपण पर्सेंटेज विल बी गिवन इन द एक्झाम्पल. हा झाला टाईप नंबर 1. P0Q0 मेथड. P0Q0 मेथडचे 2 भाग. आता आपण पाहून राहिलो असोसिएशन ऑफ ॲट्रिब्यूटचा टाईप नंबर 2. याला म्हणतात इन अंडर रूट NPQ मेथड. NPQ मेथड याला म्हणतात NPQ मेथड. NPQ मेथड. NPQ मेथडमध्ये समजावून सांगतो अगोदर. गणित हे कॉईनचं राहील. गणित हे कॉईनचं राहील. कॉईन म्हणजे दुसरं नाव आहे याला सेंट. कॉईन म्हणतात किंवा सेंट म्हणतो आपण. कॉईन म्हणा किंवा सेंट म्हणा, या दोघांचा अर्थ आहे पैसा. दोघांचा अर्थ काय? 50 पैसे, 1 रुपयाचा शिक्का, त्याला म्हणतात शिक्क्याला कॉईन किंवा सेंट. नंतर दुसरा आहे डाय. DIE डाय. डाय म्हणजे गोटी. डाय म्हणजे गोटी. गोटी म्हणजे राजे महाराजे अगोदर अशा गोट्या फेकायचे. असे करू करू गोट्या फेकायचे. मग एक गोटी घ्यायचे, त्याला म्हणतात डाय. तिसरा प्रकार आहे फूडचं गणित राहील. NPQ मेथड म्हणजे एक तर कॉईन किंवा सेंटचं गणित राहील, एक तर डाय किंवा गोटीचं गणित राहील, एक तर अन्नधान्याचं गणित राहील फूड, किंवा मिल्कचं गणित राहील दुधाचं गणित राहील, किंवा बॉलचं गणित राहील बॉल्स, किंवा टॉसेसचं गणित राहील टॉस करणे. असे NPQ मेथडमध्ये 3 प्रकारचे गणितं राहतील. 3 प्रकारचे गणितं. कॉईनचं गणित किंवा सेंटचं गणित, डायचं गणित, फूड, मिल्क किंवा बॉल्स किंवा टॉसेसचं गणित राहील. आता बघा, N म्हणजे एकंदर नंबर, टोटल नंबर. P म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग वन साईड. P म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग वन साईड. Q म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग. पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग, पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग. N म्हणजे टोटल नंबर्स. P म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग. Q म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग. गेटिंग म्हणजे मिळणे, नॉट गेटिंग म्हणजे न मिळणे. आता बघा, कॉईनचं जर गणित घेतलं आपण, कॉईनचं जर गणित घेतलं, पैशाचं गणित घेतलं आणि पैशाला टॉस केलं आपण. 1 रुपयाचा सिक्का घ्या
त्याला टॉस करा म्हणजे वरती फेका. क्रिकेटमध्ये ते नाही का टॉस करतात, कॉईननं टॉस करतात, पैशानं किंवा सेंटनं टॉस करतात. जर कॉईनला तुम्ही वरती फेकलं, टॉस केला, असं टॉस केलं, कॉईनला टॉस केला, तर पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग राहील, म्हणजे पी राहील. पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग किती राहील? कॉईन हॅविंग अ टू साईड, कॉईन हॅविंग अ टू साईड, नाण्याला दोन बाजू असतात, एक हेड साईड आणि एक टेल साईड. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, एक हेड साईड आणि दुसरी टेल साईड. दोन बाजू असतात. या दोन बाजूपैकी कोणती तरी एक, दोन बाजू असतात. नाण्याला दोन बाजू असतात, नाण्याला दोन बाजू असतात. दोनच्या दोन्ही बाजू वरती येणार नाही. एक तर हेड साईड येईल, टेल साईड येईल. त्यांना हेड साईड विचारलं समजा गणितात, हेड साईड, तर दोनपैकी कोणतीही एक बाजू वरती येईल. म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग होईल हाफ आणि पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग होईल. दोन बाजू असतात, दोन बाजूपैकी एक बाजू येणार नाही. म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग होईल हाफ आणि पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग होईल नॉट गेटिंग होईल हाफ. जर कॉईनचं गणित असेल तर पी घ्यायचं फॉर्म्युल्यामध्ये हाफ आणि क्यू घ्यायचं हाफ. ए कॉइन हॅविंग ए टू साईड, द पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग ए हेड साईड इज हाफ अँड द पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड साईड, टेलचा विचार नाही करायचा, गणितामध्ये हेड साईड विचारतील. पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हेड साईड इज हाफ अँड पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग हेड साईड इज हाफ. म्हणजे आपण पाठच ठेवायचं, कॉईन किंवा सेंटच्या गणितामध्ये पी असते हाफ आणि क्यू असते हाफ. डाय, डायचं गणित घ्या. डाय म्हणजे गोटी. ही आहे एक गोटी. आता गोटीला किती बाजू असतात पहा. ही एक बाजू, ही दोन बाजू, राजे महाराजे फेकत होते ते. ही एक बाजू, ही दोन बाजू, ही तीन बाजू, ही चार बाजू, ही पाच बाजू आणि ही सहा बाजू. म्हणजे कोणत्याही गोटीला, कोणतीही गोटी असेल तिला सहा बाजू असतात, सहा बाजू असतात. डाय म्हटलं तर गोटीला सहा, जे असे असे करू करू फेकत होते ना राजे महाराजे, तेव्हा पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग सहा बाजू असतात. सहा बाजूपैकी एकच बाजू वरती येईल, कोणती एकच बाजू वरती येईल. म्हणजे पी किती होईल, पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग किती होईल, 1/6. आणि क्यू, नाण्याला सहा बाजू असतात, सहा बाजूपैकी एक बाजू जर वरती आली तर किती बाजू नाही येणार, 5. सहा बाजूपैकी एक बाजू वरती आली म्हणजे पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग. सहा बाजूपैकी एक बाजू जर वरती आली तर किती बाजू नाही येणार मग वरती, 5 बाजू. म्हणजे पी होईल 1/6 आणि क्यू होईल 5/6 डायच्या उदाहरणामध्ये. आणि जर गणित फूटचं असेल, मिलचं असेल, बॉलचं असेल, टॉसेसचं असेल, गणित जर फूटचं असेल, मिलचं असेल, बॉलचं असेल, टॉसेसचं असेल, तर पी असतो हाफ आणि क्यू असतो हाफ. पी घ्यायचा हाफ आणि क्यू घ्यायचा हाफ फूड, मिल्क, बॉल्स आणि टॉसेसच्या गणितामध्ये. म्हणजे आपल्याला पाठांतर काय पाहिजे, कॉईनच्या गणितामध्ये पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हाफ, पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग क्यू. डायच्या उदाहरणामध्ये पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग 1/6, डायच्या उदाहरणामध्ये पॉसिबिलिटी ऑफ नॉट गेटिंग 5/6. आणि फूड, मिल्क, बॉल्स, टॉसेसचं जर गणित असेल तर पी घ्यायचा हाफ आणि क्यू घ्यायचा हाफ. याचे प्रोफॉर्म समजलं, हे समजलं इथपर्यंत. आता याचे प्रोफॉर्मे अगोदर लिहून घेऊ, चांगल्या अक्षरात लिहायचं प्रोफॉर्मे.
पाठ करायचे, त्याच्याशिवाय गणित सोडवता येत नाही. पाठांतर नसेल प्रोफॉर्मे तर गणित सोडवता येत नाही. प्रोफॉर्मा 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 पहिल्यांदा प्रोफॉर्मा लिहू आपण. कॉइन किंवा यालाच म्हणतो कॉइनला सेंट, यालाच म्हणतो आपण पैसा, यालाच काय म्हणतो आपण पैसा. याचा प्रोफॉर्मा लिहू. कॉइन, एक कॉइन, कॉइनला किती बाजू असतात? 2. हॅविंग, एक कॉइन हॅविंग 2 साइड, 2 साइड, फुल स्टॉप. पहिलं वाक्य पाठ ठेवायचं, एक कॉइन हॅविंग 2 साइड. मग 2 बाजू असतात, 2 पैकी एका थ्रोमध्ये किती बाजू येतात? 1. पॉसिबिलिटी 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 ऑफ पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग 2 बाजूपैकी एक बाजू वरती येईल. पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग वन साइड in one throw, in one throw. A coin having 2 sides, possibility of getting one side in one throw. एका थ्रो मध्ये एक बाजू येईल. therefore म्हणून P is equal to 1/2 and Q is equal to कॉइनच्या गणितामध्ये 1/2. फुल स्टॉप. इथं द्यायचं फुल स्टॉप. मग पैसा, कॉइन टॉस्ड, वरती फेकण्यात आला. 400 टाइम्स म्हणजे यन, 500 टाइम्स म्हणजे यन, 200 टाइम्स म्हणजे यन. जेवढ्या वेळा वरती फेकण्यात आला ती संख्या म्हणजे यन. टॉस्ड 200, 300, 400, 500 डॅश डॅशमध्ये लिहू आपण. इतका वेळा फेकण्यात आला टाइम्स. एक नाणं टॉस्ड 200 टाइम्स, 400 टाइम्स, 1000 टाइम्स. therefore possibility of getting 400 वेळा फेकण्यात आला तर किती वेळा मिळायला पाहिजे? मग 200 वेळा फेकण्यात आला किती वेळा मिळायला पाहिजे? मग हेड साईड. 1000 वेळा फेकण्यात आला किती वेळा मिळायला पाहिजे? ते लिहायचं इथं. गेटिंग साईड. हाफ ऑफ 400 वेळा फेकण्यात आला. हाफ ऑफ 400 ती गणितात समजेल. इज इक्वल टू but actually
गणितात दिलं राहील हे. ॲक्च्युअली किती वेळा मिळालं ते गणितात दिलं जाईल. किती वेळा मिळालं ते गणितात दिलं जाईल. साईड उदाहरणामध्ये दिलं जाईल. ॲक्च्युअली किती वेळा मिळालं ते गणितात दिलं जाईल. गेटिंग टाइम्स इथपर्यंत उत्तर लिहायचं आणि नंतर NPQ मेथड वापरायची. इथून एवढा प्रोफार्मा आपल्याला पाठांतर पाहिजे. कॉईन सेंटच्या गणितामध्ये, कॉईनच्या गणितामध्ये, सेंटच्या गणितामध्ये, पैशाच्या गणितामध्ये एवढा प्रोफार्मा पाठांतर पाहिजे, तेव्हा गणित सोडवता येते. हा झाला प्रोफार्मा कॉईन आणि सेंटचा. दुसरा प्रोफार्मा लिहू आता डायचा. DIE. डाय म्हणजे गोटी. गोटी गोटी म्हणतात तिला मराठीमध्ये, गोटी, ज्याला 6 बाजू असतात. प्रोफार्मा बघा. ए डाय हॅविंग, डायला किती बाजू असतात? 6 साइड. पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग वन साइड इन वन थ्रो. एका थ्रोमध्ये मिळण्याचे चान्सेस, मिळण्याची शक्यता. देअरफॉर P इज इक्वल टू 1/6 and Q इज इक्वल टू 5/6. फुल स्टॉप. मग गणितात बघायचं, डाय किती वेळा फेकण्यात आली. डाय टॉस्ट उदाहरणात देण्यात येईल किती वेळा फेकण्यात आली डाय. टॉस्ट टाइम्स. Therefore possibility of getting डायच्या गणितामध्ये डायला 6 बाजू असतात म्हणून 6 ऑनवर्ड्स लिहायचं. 6 ऑनवर्ड्स. जास्तीत जास्त किती बाजू मिळू शकतात? 6. वन अपॉन 6 ऑफ किती वेळा फेकण्यात आला ते गणितात देण्यात येईल. बरोबर एवढे वेळा. बट किती वेळा मिळालं हे गणितात देण्यात येईल. हे आपण काढलं. बट ॲक्च्युअली
माझ्या माझ्या पप्पाचा नंबर पाठवतो मी तुला, त्यांची युजर नेम काय आहे तर सांगशील मला, मी विसरले. नाही सब डिलीट झालं चालू, ते मी डिलीट केलं ना होत काही, ते सब डिलीट झालं. अकाउंटही लॉग आउट झाला, तर तू बघशील सर्च करून मी बघशील. but actually getting म्हणजे त्याच्यानं ब्लॅक 6 onwards टॅगिंग करायचे का लोकांना, लोकांनी टॅगिंग करायचं. is times actual difference आज मोबाईलशी घरी म्हणजे कोणाकडे पाठवशील का तुम्हाला हे करते का पोस्ट पोस्ट actual difference पोस्ट करते हो इथे लाईट चालला actual difference मी तर नाही केलं is equal to पोस्ट करून टाकशील. तिला पूर्ण शिवाय पडला